बरं तेवढं पैशाचं बघ बरं का, पहिले बाकी था. रावल्या हा हा. काय रे किसन? अरे तू तर म्हणला होता गाय घ्यायची, मग गाय बघायला बी आला नाही तू परत. किसन्या, तुझी गाय आहे दुसऱ्या येताची. तुला त्या दिवशी मी 50,000 रुपये देत होतो, तर तू मान डोलावली, परत काय बोललाच नाही मी. हा रावल्या, अरे समजा घर परपंच तिच्या दुधावर चाललाय बघ, आणि त्यात आबा बी आजारी पडले, गाय द्यावाच लागल. हे बघ किसन्या, मी तुला आता इसार देतो, पण परत माघारी घेणार नाही. विचार कर बरं का तू. त्यात काय विचार करायचा रे? बापाने आणलेली गाय बापाच्या आजारपणासाठी जिंकतोय. तू इसार आण आणि दावणीची गाय घेऊन जा. हे बघ किसन, मी तुला आता 10,000 रुपये टिकतोय आता, आणि 2 दिवस गाई घेऊन जातो पिळायला. तर तिने कास नाही चोरली तर ठेवतो, आणि कास चोरली तर तुला परत आणून देतो. गाय पटतंय का बघ बाबा? हायला रावल्या, अरे व्यापाऱ्याची नाही र, एका शेतकऱ्याची गाय आहे, आणि त्यात काय पारखून घ्यायचं रे? त्यात कसली बी खोट नाही बघ, आणि तरी बी तुला पारखून घ्यायची ती घे. बरं तू चल पुढं, येतो इसार घेऊन पाठीमाग. गोट्यावच्या डायरेक्ट. हा येतो डायरेक्ट गोठ्यावर जा.